मिरज अहमदनगर रस्ता मार्गावर अपघातात दोघे गंभीर जखमी, 108 रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या तिरंगाईने नागरिक संतप्त। मिरज अहमदनगर रस्त्यावर येथे भीषण अपघातात 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। अपघातानंतर नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला तब्बल 8 वेळा फोन केला, मात्र रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही। अखेर स्थानिक नागरिकांनी रिक्षा आणि छोट्या टेम्पोमधून जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। घटनास्थळी पोलीसही उशिरा पोहोचल्याने नागरिकांना तीव्र संताप व्यक्त केला। या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने तातडीने गतिरोधक फुटपाथ आणि रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे सचिव वसीम मुल्ला यांनी केली आहे। नमस्कार, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सचिव महाराष्ट्र। आपण इथं आता मिरज मार्गावर अहमदनगर येत आहे। इथे एक भीषण अपघात झाला आहे। आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे गेल्या 8 तास झाला ॲम्ब्युलन्स 108ला कॉल करत असताना देखील 108ची ॲम्ब्युलन्स आत्तापर्यंत पोहोचलेली नाही आहे। शेवटी नाईलाजानं ते 4 गंभीर पेशंट जे होते, जे ॲक्सिडेंट झालेले गंभीर नागरिक होते, त्यांना काही रिक्षातनं, काही छोट्या हत्ती टेम्पोतनं, त्यातनं सिव्हिलला पाठवण्यात आलं। 108वाले म्हणतात की अजून अर्धाच लागेल। म्हैसाळमध्ये गाडी आहे, सांगलीमध्ये गाडी आहे, तिथे 108ला कॉल करा, 5 मिनिटात गाडी येईल, अशी जी शासनाची जो धोरण आहे ती पुरेपूर खोटे आहे। इथं अहमदनगर रस्त्याला वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत। कमीत कमी 4 ते 5 जीवहानी झालेले आहे। त्याचबरोबर इथे बाजूला 2 ते 3 स्कूल आहेत। रस्त्याचं रुंदीकरणाचं काम ज्या ठेकेदारांना घेतलं होतं, त्या ठेकेदारांनी पैसे खाऊन रस्त्या रुंदीकरणाचं काम केलेलं नाही आहे। इथे एकही स्पीड ब्रेकर नाही आहे। स्पीड ब्रेकरची गरज आहे। आता जे काय ॲक्सिडेंट झालं ते भीषण ॲक्सिडेंट झालेलं आहे, त्यामध्ये बरेच नागरिकांचे दुखापत झालेले आहे। त्यामुळे 108 ॲम्ब्युलन्स इथं पोहोचू शकलेलं नाही आहे आणि आत्तापर्यंत पोलीस खाते देखील इथं पोहोचू शकलेलं नाही आहे। आता आपण नागरिकांचे इथे तुम्ही बघू शकता की इथं बरेच नागरिक आहेत। ह्या चाचांचं आमचं म्हणणं आहे का? नमस्ते। इथं वारंवार ॲक्सिडेंट होतात आणि परत इथं जादा स्पीड ब्रेकर पाहिजे आणि परत मुलं शाळेला यायला जायला फुटपाथ पाहिजे। दोन्हीकडं रस्त्यात दोन्हीकडं फुटपाथ पाहिजे। जर लवकरात लवकर ह्यावर ही विनंती आहे।